ज्ञानेश्वरी सांगावी ही आज्ञा कुणाची कुणाची कुणाला ज्ञानेश्वरी कमी वाटली? ज्यावेळेस ज्ञानोबांचं सगळं जीवन कार्य पार पडलं आणि ज्यावेळेस ज्ञानोबा तीर्थयात्रा करून आले बघा तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा केल्यानंतर ज्ञानोबा आहे एक दिवस निवृत्ती दादा म्हणतात दादा तीर्थयात्रा गोड झाली बरं सगळ्या तीर्थाचं भ्रमण झालं आणि तीर्थयात्रा भक्तीच्या संगतीत झाली हे फार महत्वाचं नामदेव महाराजांच्या संगतीत झाली आनंदाची गोष्ट आहे. दादा म्हणतात ज्ञाना तुला नामदेवाची सांगाल भेटली पण हे काय तू जेवढा तीर्थ भ्रमण देशभर फिरलास काय काय अनुभव आलेले ज्ञानोबाला म्हणतात देवा निवृत्तीनाथा तर सांगू का तुमच्या लोकांना भरपूर अनुभव घेतले भरपूर तीर्थ पाहिली पण लक्षात ठेवा या पंढरी सारखं तीर्थ नाही पंढरी सारखं क्षेत्र कुठं नाही. आणि खरं सांगू का दादा हा पंढरीचा पांडुरंग आहे ना तोच आहे जो ज्याने गीता उपदेशिले केवली माऊली अरे तुझ्यावरची माऊली गीता उपदेश करणारी आहे. गीतेचं नाव काढण्याबरोबर निवृत्ती दादा म्हणतात ज्ञानदेवा गीता म्हणजे काय गीता कशाला म्हणतात आता मला सांगा निवृत्ती दादाला गीता माहित नव्हती का? निवृत्ती दादा म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार असणारे त्यांना गीता माहित नव्हती का? आपण प्रश्न केला ज्ञानोबाच्या लक्षात आलं काहीतरी अपेक्षा आहे. दादा तुझी काय इच्छा आहे? अरे माझी इच्छा आहे की तू गीतेवरती काहीतरी बोलावं. आणि मग महाराज ज्ञानोबाने सांगितलं मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं एवढी माझी पात्रता नाही. दादा तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही काहीतरी सांगा. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मी जरी तुला भाऊ असलो मोठा भाऊ असलो तरी मला तेवढा अधिकार नाही का? अरे आपण अवतारी पुरुष आहे तुलाही माहित आहे मलाही माहित आहे पण आतापर्यंत मी तुझं भजन केलेलं आहे आणि तू माझं पूजन केलेलं आहे. एक भजन करी महादेव राम तुझी मी भजन केलं आणि तू पूजन केलंस. आता माझी इच्छा आहे की तू सांगितलेली गीता ती मला सांग पाठवण्यामध्ये सांग असं म्हटल्याबरोबर महाराज ज्ञानोबा यांना आज्ञा केली आणि आज्ञा केल्याबरोबर ज्ञानोबा गीता सांगायला लागली. सांगता 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 गीता काय घडली कुठं घडली काय प्रसंग झाला पहिल्या ते सांगितलं पहिल्या ते सुरुवात महाराज सांगितली कोण कोण समोर आलं कुठं गीता झाली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चै पूर्वत संजय गीता सुरू झाली. बघा गीतेचं आश्चर्य आहे सर मी नेहमी सांगत असतो न्यायालयामध्ये जो ग्रंथ समोर दिला जातो हात ठेवायला तो कोणता असतो गीता त्याच्यावरती हात ठेवून सांगितलं जातं देवासमोर खरं सांगेल खोटं सांगणार नाही पण काहीच खरं सांगत नाही आपला असं बाबू सांगते ठीक आहे. तेव्हापासून त्यांनी सुद्धा बंद केलं दुसरं पुस्तक आणत असतील काय गीतेचं आव्हान विषय गीता जगाला रोष करणारी गीता बघा आश्चर्य मला जगाला दृष्टी देणारी गीता पण त्या गीतेची सुरुवात एका आंधळ्याच्या श्लोकाने कुणाच्या श्लोकाने आंधळ्याच्या श्लोकाने आश्चर्य जगाला रोष केलं कुणी गीतेसारखं तत्वज्ञान नाही. स्वामी विवेकानंद शिका बोलायला गेले तिथं स्वामी विवेकानंदाचा गाजावाजा झाला कुणामुळं भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामुळं. या सगळ्या गोष्टी घडल्या कशामुळं भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामुळं. पण ती भगवद्गीता माणसं कमी आहेत पण जाणकार म्हणून सांगतो काही गोष्टी सांगत बसत नाही. गीता जगाला ओळख करते पण त्या गीतेची सुरुवात एका आंधळ्याच्या श्लोकाने. तर एक सांगतो महाराज आपल्या हिंदू धर्मातलं कुठलंच तत्वज्ञान द्यायचं नाही. बघा पहिला श्लोक आहे गीतेचा धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम पूर्वज संजय. कधीच कुठल्या ग्रंथाची सुरुवात प्रश्नार्थक नसते आणि कधीच कुठल्या ग्रंथाला अंगपणे सुरुवात केलेली नसते. पण हिंदू धर्माचा धर्मग्रंथ बनवला जाणारा त्याची सुरुवात आंधळ्याच्या श्लोकाने. खरं सांगू का महाराज का याचं कारण आहे हा जगाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि प्रश्न विचारणारा महाराज इंग्रजी महाराज प्रश्न विचारणारा प्रत्येक माणूस हा अंध असतो. काय कोण कुठे कधी हे अंधवाचक शब्द आहे. ते प्रश्नार्थक आहे पण अंधवाचक. भिंतीच्या पलीकडे काय आहे म्हणजे दिसत नाही म्हणून विचारावं लागतं. समोर ही व्यक्ती कोण आहे मी याच्या बाबतीत आंधळा आहे का मला यांचा कार्यरूपाने परिचय नाही व्यक्तिरूपाने परिचय झालेला आहे. म्हणजे कार्यरूपाने मी अंध आहे याचं कारण आहे जगाला पडलेला प्रश्न सोडवण्याकरता आंधळा पडून गेला देवाने. जगाला पडलेला प्रश्न सोडवण्याकरता आंधळ्या धृतराष्ट्राकडून सुरुवात केली महाराज. लक्षात ठेवा म्हणून पहिला शोध आंधळ्याचा आहे. मला सांगायचं आहे जी गीता ज्या गीतेला नमनही नाही बघा कुठलाही ग्रंथ असू द्या त्याला नमन आहे. ओम नमोजी आद्या नमनवाचक शब्द वापरले जातात. ओम श्री अथ हे नमनवाचक शब्द आहे. ओम नमो ओम शब्द नमनवाचक आहे. श्री शब्द श्री गणेशाय नमः किंवा अथ शब्द हा नमनवाचक आहे. प्रथमोध्याय किंवा ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये शंकराचार्यांनी सूत्राची सुरुवात करत असताना पहिलं सूत्र अथातो ब्रह्मजिज्ञासा अथातो धर्मजिज्ञासा अथातो तत्वजिज्ञासा. पहिलं पण अथ सुरुवात आहे. अथ हा सुद्धा नमस्कार वाचक नाम मंगलवाचक शब्द आहे. पण गीतेमध्ये पहिला शब्द आहे धृतराष्ट्र वाच. धृतराष्ट्र आंधळा बायकोच्या पुढे न जाणारा पोरांच्या मोहाने मोहग्रथित झालेला नवे नवे आपलं ते आपलं आणि भावाचं बी आपलं नाही मिळालं तर बांध करून करून तिकडे नाही आपलं ते आपलं भावाचं आपलं बांधणार धृतराष्ट्र. याला 100 पोर आहेत. मला किती पोर आहेत काय महाराज 100. पण एक सुद्धा अन्य द्यायला नव्हतं. जळून मेला कुठं जंगलात. त्याची दुरावस्था आहे पण आपल्याला 1-2 हायकिंग नाही त्याला विचार करायचा नाही. 100 होती ती मेला जळून आणि आपलं काय करायचं म्हणून लय शोध मानायचा नाही. आणि ज्याला लय 2-2 आहे तिला बी काय लय मोठीपणा मानायचं नाही. 2 असणारी सुद्धा 2-2 दिशेला जाते तुला बांधाला घेऊन पुरावं लागेल काय सुद्धा काय मिळणार नाही अशी अवस्था होईल. हा प्रश्नार्थ आहे. महाराज जगाचं तत्वज्ञान घेत आहे पण योगनाथ महाराज म्हणतात ज्ञाना आज्ञा देतो सांग. महाराज ज्ञानोबाईची अवस्था झाली अशी की गुरु समोर काय बोलावं काय सांगावं. गुरुने म्हणावं मला तत्वज्ञान सांग. गुरुकडून ऐकावं तर गुरुला सांगावं. बघा मग खरं सांगू का महाराज मग ते माणसं छोट्या माणसाला आज्ञा देत असतात. ज्ञानोबाईने प्रश्न विचारला गुरु महाराज तुम्हाला मी सांगावं एवढा अधिकार माझा नाही पण म्हणले मी तुला आज्ञा देतो गुरु म्हणून तू मला सांग. याच्यामध्ये 2 अर्थ आहेत. गुरुवात तेवढं लागायची नाही ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ज्या गीतेला नमन नाही त्या गीतेला नमन ज्ञानेश्वरीच्या रूपानं तयार करायचे. या 2 गोष्टी आहेत. नमन तयार झालं. ओम नमोजी आज्ञा. महाराज सगळे संत गणपतीचं नाव घेऊन ग्रंथ सुरू करतात. ज्ञानोबाईंनी गणपतीच तयार केला. गणपती सगळ्या वया म्हणत नाही आपल्याला वेळ नाही. गणपती असा सुंदर केला महाराज. एखाद्या वेळ आली आपण त्या गणपतीचं चिंतन करू. ज्ञानोबाईंच्या गणपती सारखा गणपतीच कुणी आतापर्यंत केला नाही. कुठल्याच कुमारला जमला नाही. कुठल्याच कक्षेमध्ये तो गणपती कुणालाही काढता आला नाही. थोडा सुंदर गणपती तयार केला आणि त्या गीतेला म्हणून तो म्हणले महाराज गीता अलंकार नव्हते महाराज. मला सांगा किती मोठा अपमान आहे हे म्हणण्यामध्ये. तुम्ही विचार केला काय सर तुम्ही गेला संदर्भात मला माहित नाही पण गीता अलंकार गीतेला घातलेला अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे ती गीतेचा अपमान नाही का.
म्हणजे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहायच्या अगोदर गीता कशी होती? ज्या बाई आनंद करायला तिला काय म्हणतात? गीता विद्वा होती. काय संत महात्म्याचे पुढचे कळत नाही महाराज. गीता अलंकार नामज्ञानी म्हणजे रणकी होती म्हणतात. माझ्या ज्ञानोबारांनी तिला काय घातला? अलंकार घातला. बघा खरं सांगू का, ज्ञानोबारांनी किती जणांचा अपमान ज्ञानेश्वर आम्ही व्यासाला सुद्धा केला ना. ज्ञानोबा म्हणतात त्या गीतेला आम्ही मारण्यासाठी निघालो. गुरुवारी समोर बसलेत म्हणले माझे गीतेचा आवाका घेण्यासाठी निघालो. जात असताना तर गीतेकडे जात असताना काय केलं? व्यासांचा मागोवा घेतो. व्यासांच्या माग चालू माग घेत म्हणजे व्यास गेलेच कुठं, म्हणजे व्यास तिथपर्यंत पोहोचलेत असं म्हणायचं. व्यासांचा मागूच घेत भाष्यकारा ते वाट पुसतू शंकराचार्याला पुसारीला महाराज भाष्यकारांना वाट शंकराचार्य भाष्यकाराला वाट विचारली. म्हणजे ती भाष्यकार गीतेपर्यंत गेले ते कुठं होते? वाटेत होते. पण वाट कुणाला विचारायची? मला पहिलीची वाट विचारायची. स्टँडवर विचारली हो आज मंदिराकडे मंडळाचा रस्ता कुठून जातो? असा जरूरचा. म्हणजे तो मंडळाच्या मंदिराकडे पोहोचला नाही. भाष्यकारा ते वाट पुसतू ज्ञानोबा म्हणता असा मी इथंपर्यंत पोहोचलो. की कुणाच्या कृपेनं? बरोबर तुमच्या कृपेनं. बघा आणि तुम्ही आज्ञा दिली म्हणून आज्ञा ज्ञानेश्वरी सांगणार आहे. गीता सांगणार आहे म्हणत नाही. गीता अलंकार सांगणार आहे. नवे नवे ब्रह्म साम्राज्य दीपिका सांगणार आहे. त्याच्यामुळे सांगतो ज्ञानोबारांनी या ग्रंथाला नाव काय दिलं मला सांगा. काय नाव दिलं? काय नाव दिलं? भावार्थ दीपिका एक नाव, दुसरं ब्रह्मसाम्राज्य दीपिका आणि तिसरं म्हणले अरे हे दीपिका नाहीच, हे माझं धर्मकीर्तन आहे. किंबहुना तुमचे केले या शब्दाचा अर्थ काय? तुमचे केले. किंबहुना तुमचे केले म्हणजे तुम्हीच मला करून घेतलेलं आहे. तुम्ही करून घेतलं. किंबहुना तुमचे केले तुम्हीच करून घेतलेलं धर्म कीर्तन हे धर्म कीर्तन सिद्धिलेले येत जे माझे बोलले पाहिजे. कोण बघा ज्ञानोबारांनी दिलेलं नाव आहे ते लक्षात ठेवा. म्हणून धर्म कीर्तन हे ज्ञानोबारांचं नाव आहे आणि म्हणून धर्मग्रंथ आहे. बघा लक्षात ठेवा. आणि धर्मग्रंथ काय आहे? गीता हे धर्मकीर्तन ज्ञानोबा. धर्मकीर्तन धर्माची गीता असणार त्याच्यावरती गेले. कीर्तन केलं म्हणजे विस्तार. कीर्तन करणं म्हणजे काय करणं? विस्तार करणं. नामसंकीर्तन करणं म्हणजे नामचिंतन करणं. आणि नुसतं कीर्तन म्हणजे विस्तार तो धर्मरूपी विस्तार गीतेवरती केला ना ते तुमच्यामुळे गेला. काय तुमच्यामुळे गेला? तुम्ही आज्ञा केली. मला सांगायचं आज्ञा ज्येष्ठ करत असतात. दुसरी गोष्ट आज्ञा कोण करत असतं? आज्ञा करत असतात. आज्ञानी करत असतात. बघा अज्ञानी लोक आज्ञा काही लोक असे महाराज इतक्या आज्ञा की आपण आज्ञा हे स्वतः कळत नाही. ती लोक आज्ञा करतात महाराज. आता आपण म्हणून नाही एकदा मी स्टँडवर होतो. एक 7-8 कडून गाडी आली आणि चहा पाण्याला थांबल्याबरोबर चहाचा हॉटेल मालक माझा चांगला मित्र होता. पण याच्यातलं काय कळत नव्हतं. पका आज्ञा होता. मी बसलो की 7-8 लोक आले. मग महाराज कुठून आले? एकाने पंढरपूरला चालू आहे. आमचे महाराज आहे. माझ्या लक्षात आलं नाही की महाराज आहे. हो महाराज. पण तो काय होतोय हे मला आमचे कीर्तन करायला. हा सुनतो काय भाव नुसते नाही. हे म्हणला आमच्या भागातले 8 कीर्तन करायला. मी म्हणलं 8 चोर असतात, 8 दरोडेखोर असतात. 8 हे प्रसिद्ध म्हणावं सुप्रसिद्ध. तो म्हणला हे आमच्या भागातले कसे कीर्तन काय आहेत? 8 कीर्तन काय आहे? आता मला सांगा यात म्हणजे आवडण्या झाली की काही काय? अन्य लोकांकडून आवडण्या होत असते. लक्षात ठेवा. आणि प्रतिज्ञा कोणाकडून होत असते? प्राज्ञ लोकांकडून प्रतिज्ञा होत असते. बुद्धिमान लोक प्रतिज्ञा करत असतात. पण प्रतिज्ञा करण्यामध्ये 2 प्रकार पडतात. 2 प्रकारच्या प्रतिज्ञा आहेत. या 2 प्रतिज्ञामध्ये पहिली प्रतिज्ञा आहे एक व्यावहारिक प्रतिज्ञा आणि दुसरी प्रतिज्ञा आहे परमार्थी प्रतिज्ञा. आता व्यावहारिक प्रतिज्ञा आणि परमार्थी प्रतिज्ञा. व्यवहारामध्ये अनेक जण प्रतिज्ञा करतात. हे लक्षात ठेवा. व्यवहारातल्या प्रतिज्ञा कधीच पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा. व्यवहारातल्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. नव्या जो पूर्णच होत नाही त्याला व्यवहार म्हणतात. होत नाही. अनेक जण होऊन
गेले, जो संसार व्यवहार पूर्ण करण्याच्या भानगडीत पडले, त्यांच्याकडे पूर्ण झाला नाही. आला वेला नेला गेला नाही नेला, कारण बाप बघितला ना नेला, आला गेला नाही बघितला, पण जा देखत देखत ना उठा उठा. याच्यामध्ये कोणीच बोललं नाही. संसारात जे जे आले ना त्यांनी अनेकांनी हा संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, झाला नाही. प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, प्रतिज्ञा केल्या आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी झाल्या नाही. बघा, संसारामध्ये आपण अनेक प्रतिज्ञा करतो पण पूर्ण होत नाहीत, त्या अपूर्ण राहतात. आणि जरी एखादी प्रतिज्ञा पूर्ण झाल्यासारखी वाटली तरी ती पूर्ण होत नाही, ते दुसऱ्या प्रतिज्ञेला जन्म देते. बरोबर आहे? एखादा म्हणतो बघा महाराज एखादा मुलगा झाला, विषय संपला. त्याला मुलगा झाल्यानंतर याची पूर्णता असं वाटतं. मुलगा होऊ द्या, मुलगा झाला त्याचा तोंड मागितल्या पाहिजे म्हणतो महाराज मुलाला कलेक्टर करणार, दुसऱ्या प्रतिज्ञेला जन्म दिला. मुलाला कलेक्टर केलं महाराज, याला सुद्धा एखादी व्हिडिओ तरी आणणार, आणि व्हिडिओ सुनाली की हे दोघं जिल्हा बदलत फिरायला लागले की गावात म्हणणार महाराज पाणी पाजले तरी पोरांनी यावं. लक्षात ठेवा, एक प्रतिज्ञा दुसऱ्या आणि पूर्ण होतच नाही. संसार पूर्ण होत नाही, किती करा किती करा. ज्यांनी ज्यांनी मोठा संसार केला त्यांचे सगळे महाराज काही नाही होत, तुमचंच बरं आहे. तुला आमचं कशाचं बरं आहे, रोज एखाद्या मला बोलत कशाचं बरं आहे, तुमचं बरं हो नाही समाधान आहे. मोठमोठा प्रपंच करणाऱ्या माणसाचे प्रयत्न. मला तुम्ही आळंदीची जर चांगली शिकलेली मुलं आली तर गावातले लोक प्रभावित होतात. का माहिती आहे का? त्या मुलांच्या जीवनामध्ये अपेक्षेचा संसार वाढलेला नसतो, त्यांच्या डोक्यात फक्त तत्वचिंतन असतो, म्हणून त्या मुलांकडे ती माणसं आकर्षित होतात. ज्यांना प्रपंचामध्ये विस्तार वाढवायचा आहे त्यांना समाधान नावाची वस्तू चेहऱ्यावर दिसत नाही. पण लक्षात ठेवा, किती मोठा प्रपंच करा पूर्ण नाही सर. सर्व सुखाची आशा, सर्व सुखाची आशा जन्म गेला नाही गेला. स्वहित नेनती कोणी काही जण करती, सज्जन तर सुखाची नेनती कोणी आधी आणि अंत. एक जण आणि ते एक जणांनी 5 कोटीचा बंगला बांधला सर, आणि त्याच्या गावात संपता. आता माझं नेमकं आल्याचं गीत होतं तिथे 5 कोटीचा बंगला बांधला आणि लोकांना हाऊस असते सर महाराजांना न्यायचं घरी. पण न्यायचं कशासाठी? त्याला माहित आहे महाराज हे फार मोठं प्रसार माध्यम आहे, आपल्या घरी नेऊया. पण ते साहेब म्हणताना म्हणत नाही चला महाराज बंगला बघायला, ते म्हणतं महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. म्हणजे जरा डासळं आमच्या घराला लागू द्या. आता आम्हाला कसं असतं महाराज कुणाचं मन मोडत आहे, चला तर चला म्हणून
एक जण म्हणला तुम्ही फार मोठा बंगला बांधलाय, त्याला दाखवायचे आवश्यक म्हणला रोजच्या मार्गाला नुसते चहावारी 2 तक्रार करताय, तुम्ही जरा सावध राहा. आता गेलो त्याच्या घरी गेल्यानंतर आता जेवण झालं होतं, आता चहा किती घेणार आहे, गेला बंगल्यात गेल्यावर सुंदर बंगला होता, मोठा बंगला बांधलेला होता. मग बंगल्यात गेल्याबरोबर त्याला पाणी आणून दिलं. म्हणलं महाराज बंगला कसं काय वाटतो, मस्त येतो महाराज 5 कोटी रुपये खर्च आले. 5 कोटी रुपये खरंच सुंदर बंगला होता, बघण्यासारखा होतं. तुम्ही इकडे तिकडे बोलली महाराज असं म्हणू नका, तुम्हाला चला आतमध्ये दाखवतो. आता म्हणलं पहिलं पसारा घातला आतमध्ये नेतो म्हणल्याबरोबर पहिल्यांदा किचनमध्ये नेलं. किचनमध्ये नेल्यानंतर किचन दाखवत असताना बघा महाराज हे बेसिन आहे ना, हे किती तास तुम्हाला कितीच वाटतंय. आता म्हणलं आम्हाला कशाचं बेसिन, आम्ही फक्त बेसिन पिटलेला बघतो म्हणलं बेसिन केवढ्याच असं मला काय किमतीचं येत नाही असं तरी सगळं. अहो महाराज 1.5 लाखाचं बेसिन आहे, 1.5 लाखाचं आणि इथं विवत मिळतो. मला मिलियन आणलं नाही, मला सकाळवर आणलं 1.5 लाखाचं. 1.5 लाखाची बेसिन ही फरशी कलकत्ता मागवली. सांगा मला मोठमोठ्या गप्पा. किचन दाखवलं मागवली आला, फार सुंदर बनवला होता. नंबरमध्ये पीओपी केली होती सुंदर. मोठी प्रत्येक सांगायचा हे आमच्याच आहे, ते तिथून आणलं, हे इथून आणले. वरचा हॉल दाखवल्यानंतर जवळच टॉयलेट होतं. मला समजला हे टॉयलेट होते आणि टॉयलेट दाखवून महाराज हे टॉयलेट आहे इकडे कशाला इकडे बोलवतो, इकडे या. जवळ आल्यानंतर मला हे बघितलं, मला बघितलं. अहो महाराज नुसतं काय बघितलं, इथे भांडं आहे ना, भांडं हे कितीच आहे माहिती आहे का. आता मला लाखात म्हणजे अजून 50,000 तरी यावा. तुला 50,000 असेल नाही म्हणला महाराज हे 1.5 लाखाचं आहे. एवढं आणलं मला दुबईवरनं मागवते. त्या मनात महाराज म्हणलं दुबईवरनं मागव, 2 लाखाचं मागव, ह्यात करायचं काय, सोळगाचं जाईल सोडलं तर याचा दुसरा काय कार्यक्रम करता येतो का त्याच्याशिवाय. माणसं सांगतात महाराज सगळं दाखवतो आणि सर आपली टेरेसवर घेऊन गेला. टेरेसवर नेलं तर मला सुस्त काय मला वाटते माझ्यावरती वास म्हणजे संपलं. आता काय करायचं नाही, संपलं म्हणला. पण बघायचा टेरेस होता ना, त्याला जे काय म्हणतात त्याला प्लेअर असतात का प्लेअर, त्याच्या एवढ्या गजाळ्या ठेवल्या रस्त्यावर. तुम्ही म्हणला 5 कोटी मानल्यानंतर सगळं संपलं, तुम्ही ह्या गजाळ्या कशा ठेवल्या. मला नातवाला जर वर बांधू वाटलं म्हणजे 5 कोटीच्या घरावर भागत अशा संपत नाही, वाढत जातो. व्यवहार आपल्या पद्धतीने पूर्ण होतं, तुम्ही करून बघा. कितीही वाढवा संतांनी संगितलेलं आहे बाबा, आम्ही जो संसार केला आणि तुम्ही जो संसार करत आहे त्याच्यामध्ये फरक आहे. लक्षात ठेवा, संत विचार सांगत होते याच्यावर नाही, संत विचार जगत होते. विचार सांगणारे भरपूर महाराज, विचार जगणारे कमी झाले. त्याच्यापासून विचाराचा दर्जा कमी झाला. विचार सांगतो ना त्याला विचार झाला पाहिजे. लहान मात्र लहान मुलाला आई महाराज मुलगा साखर खातोय सुटत नाही. महाराज म्हणजे उपाय सांगतो पण 5 दिवसांनी ये. उपायला 5 दिवस 5 दिवसांनी 5 दिवसांनी आणि मग ना म्हणजे बाळा उद्यापासून साखर खायची नाही. विचार म्हणजे ही काही गोवा बिघडला आहे काही करायला काय. अरे म्हणजे मीच साखर खात होतो अगोदर, मी स्वतःची साखर 5 दिवस खायची बंद केली आणि मग मला सांगायचा अधिकार आहे की तू साखर खाऊ नकोस. बांधिलकी धर्म सांगितलं पाहिजे. लक्षात ठेवा, कलाकारांचा विषय सोडा गायकवादकांचा, तर किमान कीर्तनकाराने तरी काय गोष्टी जपल्या पाहिजेत. मला तर सांगू कसं, महाराष्ट्रात आज संपूर्ण वाडी वस्तीत जगलाय ना तात्या, त्याला कारण आहे
कोण कोण त्याला कारण आहे न पाठी उघडता जे महाराज कीर्तन करतात ना त्यांनीच जपला 2000 3000 4000 त्याच्यात जे आहेत ना म्हणून माझ्या वस्त्र सप्ताह होत आहे. मला सांगा इथं 20,000 सगळ्यामध्ये रेट ठेवला असता सत्ता झाला असता इथं नाही. महाराज ही जनसामान्य भारतीय संप्रदायाची जपणूक ही सामान्य महाराज लोकांनी केली. पण दुर्दैव असं आहे सामान्य महाराज लोकांची हेळसांड चांगली सर करतात ना. मला एखाद्या माणसानं द्या पुढच्या वर्षी मोठा सप्ताह करायचा लोकांना मग मला पुरुषोत्तम पाटील मिळते मला लोक महाराज मिळते का मोठा सप्ताह करायचा. आम्हाला असं कोणी काय म्हणत नाही आतापर्यंत त्यांनी सेवा केल्या ना त्यांनाच बोलवायचं. मोठा सप्ताह करायचा म्हणजे त्यांना थोडंसं मान धरून वाढून काय असं कोणी म्हणते देव आतापर्यंत मला थोडं मोठा सप्ताह करायचा अन्न शब्द काढून का ही भूमिका बदलली पाहिजे. लक्षात ठेवा ही भूमिका बदलली पाहिजे. पैसा घेऊन मी मताचा नाही तुकोबारे पण नाही देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला तुकोबाराने एक मर्यादा घातलेली आहे. मतामध्ये प्रमाण आहे किती द्यावं आणि किती घ्यावं. दात्या आणि मागे त्याची धर्मनीती तरी बोललेली ऐशी यथाशक्ती ठाकेला पैशी बाधी दोघांशी जात्यावादी मागणारा दोघाला आठ सांगितलेले धर्मनीती तरी बोललेली ऐशी यथाशक्ती तरी देणाऱ्याची ताकद पाहिजे आणि घेणाऱ्यानं समाधान मानावं. यथाशक्ती ठाक्या पैसे बाधी दोघाशी निर्मुखता. आज तुकोबाईंचं नाव कीर्तनात निघतो. आमच्या सद्गुरू झोप महाराजांचं नाव निघतो बघा सर. झोप महाराजांनी एक अशी क्रांती महाराष्ट्रात केली. आता त्या संस्थेची किती माणसं इकडची डोक्यात विषयी सोडा नाही तर 200 माणसं. झोप महाराजांकडे एक व्यक्ती आली महाराज बरं का. त्या काळामध्ये एक व्यक्ती आली श्रीमंत होते श्रीमंतीचा मार्ग होता. आणि असे ठराविक लोक आहेत श्रीमंती असून श्रीमंतीचा मार्गच नाही. त्याच्या श्रीमंती आली काय सांगायची गरज नाही. तो तिला तिथं केलाच असतो. लक्ष्मीला अहंकार तिथं केला असतो. कमी लोक आहेत पैसा असून निरंकारी असणार आली. जो महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकली आनंदा. लोक महाराज अशी व्यक्ती होत महाराज त्यांचे मित्र लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांचे मित्र लोक महाराज पैवान लोकमान्य टिळकांनी जो महाराजांचं दर्शन घ्यावं. पण जो महाराजांनी लोकमान्य टिळकांचं दर्शन घेत असताना पायाला हात लावून लोकमान्य टिळक म्हणावं आम्ही समाजसेवक आहोत. तुम्ही देवाचे सेवक आहात तिथे पुढे सांगू का आम्ही समाजाला शिकवतो पण देवालाही वागवण्याची ताकद तुम्हाला पायाला हात लावू नका असं टिळकांनी म्हणावं. तो त्या श्रीमंत माणसाला बोलतो. लोक महाराजांच्या पायात टिळक होता. पुण्यातले आपण लोक महाराजांची ज्ञानेश्वरी आपल्या पुण्यात घेऊया का लोक महाराज येणार नाही. तर लोक महाराजांचा एक नियम होता ज्या ठिकाणी धर्म मंडप आहे त्या ठिकाणी कीर्तन करायचं. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कीर्तन ठेवलं होतं पण राज दरबारात नाही गेलं त्या. हे कीर्तन त्यांनी कोल्हापूरच्या पांडुरंगाच्या मुंड्या म्हणतात त्या दरबारात नाही गेलं. लोक महाराज शिस्तप्रिय होते पैलवान होते. त्या काळात ते शाकाहारी पैलवान होते. त्या जोग महाराजांजवळ तो व्यक्ती आला तुला जोग महाराज तुम्ही आमच्या घरी ज्ञानेश्वरीची प्रवचन कराल का किमान 7 दिवस तरी करा. पण जोग महाराज म्हणजे बाबा नाही. आता अलीकडे बरीच लोक चतुर्मासात महाराज देवळकर घराणं ना हे कधीच क्षेत्र संन्यासी आहे. पंढरपूर सोडत नाही. तुम्ही त्यांना 10 लाख द्या की पंढरपूर सोडणार नाही. राहू बाबा पंढरपूर सोडणार सोडतील. पण एखाद्या माणसाने जर 1 लाख विठ्ठल जप केला त्याच्या हात परत त्याच्या घरी कीर्तन येणार. ही परंपरा आहे तप भाऊ आणि तप झाल्याशिवाय देवत्व नाही. देवत्व तपाशिवाय येत नाही. मला जो म्हणाला ते मी दुसरीकडे कीर्तन करत नाही. मग प्रवचन झाला तर उठायची वेळ आली. तुला जो महाराज कारण तुम्हाला काय असेल ते लक्षणं सांगू त्यावर बाकीच्या कोसारखं आहे मी काय घेत नाही ड्रायव्हरला विचार असं असेल. पण तो माझं काय शिष्य होते म्हणजे अरे बाबा काय लक्षण असते महाराज बोलून सांगितलं आमच्यावर काय बोलू नका तो जवळ आला
जो महाराज तुम्ही दक्षिणा सांगा. तो महाराज दक्षिणेला काय विषय नाही, पण मी काय माझ्या जीवनामध्ये नियमावली बांधून घेतली त्याच्या बाहेर मी जात नाही. म्हणजे असं करा, तुम्हाला काय ऍडव्हान्स देऊ का? जो माणूस हा माणूस विचित्र दिसतो, त्याला लगेच 1,00,000 रुपये चांदीचे खोके आहे समोर घेऊन. जो महाराज हे 1,00,000 रुपये आता ऍडव्हान्स घ्या, आता घ्या आणि अजून 6 महिने प्रवचनाला घ्या. तो माणूस नको बा, सरच नको, तुम्हाला नाही घ्याच. एवढा आग्रह आम्हाला कोणी करत, एवढा आग्रह आम्हाला करावाही लागत नाही, करत नाही. ते भाग्य आहे आमचं, करत नाही. केलं पडत काय करते हे झालं करत नाही. तो माणसाने नको बा, 1,00,000 रुपये चांदीचे ठोकळे त्या काळातले गावातले. मला महाराज कोणा कळत नाही का तुमचा मठ बांधून होईल. जो महाराज म्हणजे कुणाला मठ बांधायचं घेऊन नाही हे तुझं. जो महाराज बघा 1,00,000 आहे, विचार करा. जो महाराज पण तो उचलून नीट तेवढं उचलले, जाता जाता म्हणला जो महाराज लक्षात ठेवा इथं 2,000 पाकिटं करायची पंचायत आहे. 1,00,000 रुपये चांदीचे घ्या. 1,00,000 रुपये देणारा शेठ सावकार तुम्हाला भेटणार नाही बरं का. निघालो गेला पुढे 2 पावले जो महाराज डोक्यात धरली. जो महाराज ठीक आहे, त्याला वाटलं दुसरं बदलून काही फिरलं काय की नाही. घेताय काय नाही, तू काय बोला असा काय बोला काय नाही. 1,00,000 रुपये देणारा शेठ सावकार तुम्हाला भेटणार नाही म्हणले. 1,00,000 रुपये देणारा शेठ सावकार भेटल का नाही मला माहिती. एक सांगतो म्हणजे 1,00,000 रुपये देणारा शेठ सावकार भेटल का नाही माहित नाही, 1,00,000 रुपयाला लाभ देणारा बोल पुरा भेटणार नाही. 1,00,000 रुपये देणारा बोल तुला भेटणार नाही का. हे काय व्यवहारामध्ये प्रतिज्ञा करणारे माणूस अनेक आहे, त्यांच्या प्रतिज्ञा करून व्यवहार पूर्ण करतो. 1,00,000 रुपये घ्या, नाहीतर 10,00,000 घ्या, 100 लाख घ्या. आपले पोटी पूर्ण होत नाही. व्यवहार पूर्ण होणारा नसतो, व्यवहार पूर्ण होत नाही. व्यवहार करणाऱ्याला अपूर्ण ठेवतो. संपवतो. आमचे श्रीगुरु विठ्ठल बाबा भोले व्याख्या सांगायची महाराज, परमार्थ कशाला म्हणायचा आणि व्यवहार कशाला म्हणायचा. बाबा म्हणायचे बाबा जो तरुण पूर्ण करता येतो ना त्याला परमार्थ म्हणतात, जो पूर्ण करता येतो त्याला परमार्थ म्हणतात, आणि जो करणाऱ्याला पूर्ण करतो ना संपवतो त्याला व्यवहार म्हणतात. करणाऱ्याला संपवतो त्याला व्यवहार म्हणतात. तो तरुण संपवत आहे. बघा ज्ञानोबांनी आपला परमार्थ 16व्या वर्षी संपवला. तिथून पुढे कीर्ती म्हणजे 16 वर्षात जीवन युक्त पूर्ण केलं. जीवन तुकोबा आहे कितव्या वर्षी गेले हे काय 42 वर्ष आयुष्य लाभलं तुकोबारायला. परमार्थ पूर्ण केला. कृतकृत्य झालो येच्या अपूर्ण राहतो म्हणजे आतापर्यंत प्रपंच कुणाला पूर्ण झाला नाही. मग तुकोबार आहे तुम्ही प्रतिज्ञा करता की व्यावहारिक आहे का पारमार्थिक आहे. तुकोबारापर्यंत तुला कळलं नाही की तशी आहे कशी आहे. मी प्रतिज्ञा केली जन्म घेण्याची. त्याच्या पहिले त्याला